आता सध्या भाऊ खरं म्हणजे पेपर फुटी फुटी पण आता जरा बऱ्यापैकी सुरू आहे. दानपेटी फुटी एक नवीनच प्रकरण आलेलं आहे आणि त्यात पक्ष फुटी. पण तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही एकजुटी कशी काय? तर राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, काँग्रेस फोडला, राष्ट्रवादी पहिली पण फोडली ना. आता सुद्धा तो प्रयत्न होतो. मला एक कळत नाही, या सगळ्या गर्दीमध्ये उद्या समजा सगळे पक्ष फोडले, संधी कोणाला देणार पुढे? तर विलिनीकरणाच्या चर्चांवर काय वाटतं तुम्हाला? काय होत आहे तुमच्या पक्षात की कशा कुठपर्यंत आले? की त्यांनी विलिनीकरणाची भाषा केली ते दुर्दैवाने नाही. हे बघा, कोणताही पक्ष संपत नसतो, कोणतीही संघटना संपत नसते. शेवटचा 10 कार्यकर्ते 100 कार्यकर्ते पण त्या पक्षाशी प्रामाणिक असतात. रामाने सुद्धा बघितलं की हे आपल्या नावाचा उपयोग करून सत्तेवर आले आणि त्याने दृष्टांत दिला की इथं चोऱ्या होत्या. या देशामधलं जगामधलं एकच शरद पवार आहे. त्यांनी इतक्या संकटाला मात केलेली आहे आणि मृत्यूला सुद्धा परत पाठवलेलं आहे. त्यामुळे शरद पवारांचं आयुष्य फार असणार आहे आणि मला वाटतं की शरद पवार जोपर्यंत आहे तोपर्यंत बॉस ओनली वन बॉस शरद पवार. पक्षामध्ये सुद्धा फेरबदल आम्ही करणार आहोत आणि चांगल्या प्रकारची सगळ्यांना संधी देऊन आणि जे आहेत त्यांना मोठ्यांना बरोबर घेऊन एक चांगली संघटना उभं करण्याचा प्रयत्न, सगळ्यांची प्रेमाने आदराने, आणि जिथं मला आक्रमकता आहे तिथं मी आक्रमकता दाखवेल. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. यशाची अनेकदा गोडी चाकली पण त्यासोबतच पराभवाचे चटकेही सोसले. मध्ये पक्षावर प्रचंड मोठ्या प्रमाणात संकट आली पण पक्षाची साथ आणि पक्ष नेतृत्वाची साथ कधी सोडली नाही. अर्थातच खंदा, समर्थक, साहेबांचा निष्ठावंत शिलेदार आणि तितक्याच ताकदीनं पक्षासाठी संपूर्ण महाराष्ट्र फिरण्याची तितकीच भूमिका राखणारा, अर्थात मुख्य प्रतोद आणि पक्षाचेच प्रदेशाध्यक्ष म्हणजेच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांतजी शिंदे आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. प्रथमतः आम्ही तुमचं खूप खूप स्वागत करतो. धन्यवाद. खरं तर आता सध्या भाऊ खरं म्हणजे पेपर फुटी पण आता जरा बऱ्यापैकी सुरू आहे. दानपेटी फुटी एक नवीनच प्रकरण आलेलं आहे आणि त्यात पक्ष फुटी. पण तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही एकजुटी कशी काय? तुम्ही मगाशी उल्लेख केला तेच आमची स्फूर्ती आहे. खरं म्हटलं तर काय असं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये जनतेला किती हे आवडतं हा प्रश्न वेगळा आहे, परंतु आपण आपली लॉयल्टी किती आहे याची जमेची बाजू आपल्याला मिळते. मगाशी मी सांगितलं की सत्तेसाठी जायचा विचार आला असता तर मागे जर गेलो असतो तर आज फार मोठ्या पदावर असतो. परंतु ती एक ओळख आणि पवार साहेबांनी तुम्हाला दिलेली राजकारणातली ओळख याचा विचार करता तुम्ही त्या गर्दीत दिसून येणार नाही. पण तुम्ही बाजूला असल्यानंतर तुमच्या असलेल्या ओळखीचा, व्यक्तिमत्वाचा उपयोग करून तुम्ही पुढे गेला. थोडं कष्ट आहेत, लांबतं, पण तशा पद्धतीने आपल्याला कष्ट करून परत ते उद्दिष्ट साध्य करायचं असतं. ही शिकवण आदर पवार साहेबांनी दिलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आहे ते वातावरण तसंच राहतं असं नाही, ते बदलत असतं. फक्त ते बदलण्याच्या संदर्भातली वेळ, त्याची अचूकता आणि ती सहन करण्याची किंवा वेळेच्या पद्धत प्रतीक्षा करण्याची तुमची क्षमता असली पाहिजे. आणि हाच एक राष्ट्रवादीचा एकजुटीचा मला वाटतं की आत्ताच्या ह्याच्यामधल्या म्हणजे फुटल्यानंतरची राष्ट्रवादी जी आहे त्या एकजुटीचा मला वाटतं विषय. आणि एक आहे तो चेहरा जो आहे, तो नेता आहे जो आताही 87 वर्षानंतर सुद्धा अजूनही कार्यरत राहतो. त्या नेत्यांकडे बघितल्यानंतर पक्षाची आत्ताची एकजूट तुम्हाला पाहायला मिळते. नक्कीच. खरं म्हणजे भाऊ, माथाडी कामगार चळवळ म्हटलं की 2-3 नावं पुढे येतात, त्यात तुमचं नाव प्रकर्षाने येतं. आणि त्या चळवळीमध्ये एक घोषणा कायम असायची, एकजुटीचा विजय असो. आज पक्षफुटीचा विजय असो असा प्रकार सगळीकडे सुरू आहे, फोडाफोडी, आणि याच्याकडे दुसरं काहीच नाही. पण अशा या काळामध्ये देखील तुम्ही साहेबांशी एकनिष्ठ राहणं इतके वर्ष, अगदी मला आठवतंय 1999-2004 जावळी असेल तिथून आमदार झाला, नंतर 2009-2014 अगदी तुम्ही कोरेगाव मतदारसंघातून आमदार झाला. पण या नंतरचा जो तुमचा प्रवास आहे त्यात साहेबांनी तुम्हाला सोडलं नाही,
आणि तुम्ही साहेबांना सोडलं नाही. विधान परिषद असो, मग जलसंपदा मंत्रीपर्यंतचा सगळा प्रवास असो, त्यानंतर थेट आता प्रदेशाध्यक्षपदापर्यंतचा प्रवास. हा जो कसा म्हणजे फेविकॉल का जोड आहे का असं म्हणता येईल का साहेबांनी तुमच्या मध्ये? नाही, काय असतं, तुमच्या मनामध्ये जो काही एम असतो, तुमची भावना काय असते ह्याच्यावर सगळं अवलंबून असतं. म्हणजे आता तुम्ही मगाशी म्हणता की सगळं फुटाफुटी, सगळी ढगफुटी, पक्षफुटी, पेपर फुटी, दान पेटी फुटी सगळं सांगता. मला वाटतं की मनामध्ये असं वाटतं ना, बरेच लोक सांगतात की नाही आपल्याला असं केलं तर फायदा होईल, असं केलं तर फायदा होईल. पण ज्यावेळेला तुम्ही तुमची भूमिका जेव्हा ठाम असते ना, त्यावेळेला म्हणजे मला आठवतं की कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये ज्यावेळेला पक्ष फुटला, अजितदादांचा बरोबर अजितदादा पक्ष फुटल्यानंतर बऱ्याच लोकांचं म्हणणं आलं. बाकीच्या वेळेला ह्या बदलत्या कार्यकर्ते मला फार माझ्यावर प्रेम करणारे सांगायचे, साहेब आता निर्णय घ्या, निर्णय घ्या. मी भावनिक व्हायचो, मला माहित नाही काय ते. पण एक असं की तुमच्या मनामध्ये जे असतं ना ते तुम्हाला ते करून देत नाही, आणि ते जे असतं ना ते तुम्ही जेव्हा करता त्यावेळेला तुम्ही त्यामध्ये निश्चयाला ठाम राहता. मला वाटतं की पवार साहेबांच्या बाबतीमध्ये कोणी किती अभ्यास केलेला आहे, बऱ्याच जणांनी केलेला आहे, पण पवार साहेबांचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, ते नेहमी सामान्य कार्यकर्त्यामधला नेतृत्व गुण ओळखतात. जे मला माहिती आहे ते की ते नेतृत्व गुण ओळखतात आणि त्याला महाराष्ट्रामध्ये त्या नेतृत्वाला वाढवण्याचा प्रयत्न करतात. आणि मला वाटतं असे अनेक पवार साहेबांनी नेते घडवले, कार्यकर्ते घडवले की जे त्या असलेल्या कॅपॅसिटीचे आहेत, ते काम करू शकतात. ही ओळख असणारा नेता फक्त आणि फक्त शरद पवार साहेब आहेत. आणि त्याच्या माध्यमातून माझ्यासारख्या कार्यकर्ते संधी दिली. उशीर मंत्रिपदाचा झाला ही खंत होती, परंतु त्याला कारणं पण वेगळी आहे. जिल्ह्यातलं राजकारण आणि सातारा जिल्हा म्हटल्यानंतर तो राजकीय फार मोठ्या प्रमाणामध्ये असलेला हा जिल्हा असता, त्यामुळे चढावडीचं राजकारण होतं. कदाचित आमच्यासारख्याला संधी मिळाली असती आणि त्यात अजून काय मी साताऱ्यासाठी करू शकलो असतो, महाराष्ट्रासाठी करू शकलो असतो याची कल्पना असेल, किंवा मग पुढे जरा थोडा याला ब्रेक लावला पाहिजे असा अंतर्गत बाहेरचं राजकारणाचा असेल, त्याचा परिणामामुळे मला जरी संधी मिळाली नाही. पण मी एक सांगतो की मिळालेल्या संधीमध्ये मी काय करू शकतो हे जाणण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलं. आणि मग त्या संदर्भामध्ये पराभव झाल्यानंतर सुद्धा माझा कार्यकर्ता, माझा नेता आणि माझा सहकारी कुठेही आपला हे झाला नाही पाहिजे, लगेच विधान परिषद, त्यांना अजितदादा पण बरोबर होते, ह्या सगळ्यांनी करण्याचा निर्णय घेतला आणि संधी मिळाली. आणि मला वाटतं की तो एक विश्वास जो असतो, फेविकॉलचा तुम्ही म्हणता, की मला सुद्धा 100% ऑफर आल्या होत्या, बऱ्याच ऑफर आल्या होत्या. आणि ते का आल्या होत्या त्याला कारण पण आहे, तुम्हाला माहिती आहे. असेच कोण देत नाही. या काल परवापर्यंत पण होती की याचा पक्षाला फायदा काय होऊ शकतो. आणि मग त्याचा फायदा तुम्ही मगाशी म्हणता की मुंबई, नवी मुंबई, पुणे असेल, अनेक क्षेत्रामध्ये माझे फार मोठे मित्र परिवार आहे. माथाडी कामगारांचं कामगार क्षेत्रातलं चळवळीचं आहे. ह्या सगळ्याचा फायदा होऊ शकतो. वक्तृत्व होतं, असं होतं, संघटन कौशल्य असेल, म्हणून ही संधी देण्याचा प्रयत्न करण्यासाठी अनेक लोक इच्छुक होते. परंतु असं आहे की ज्या वेळेला आपल्याला घडवणारा माणूस, व्यक्ती, पक्ष ज्या वेळेला आपल्याला घडवतो आणि त्यामुळे माझी ओळख होते, मी त्यामुळे त्या व्यासपीठावर आलो, माझं कार्यक्षेत्र मी दाखवू शकलो. ज्यांनी घडवलं, आत्ताच्या काळामध्ये कोणी काही म्हणो, पण एक पवार साहेबांच्या बद्दल एक हृदयामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वडीलधारीची माझ्यावर जाणीव आहे. आणि म्हणून मग त्यावेळेला त्यांनी घडवल्याने आत्ताच्या काळामध्ये कोणी सोडून जाऊ द्या, आपण ठाम राहायचं, शेवटपर्यंत ठाम राहायचं. काय किंमत मोजावी लागली तरी चालेल. म्हणजे मी मंत्री होऊ शकलो असतो, परंतु त्या मंत्रिपदापेक्षा समाजामध्ये मी आज जे उंच मानाने जातो त्याला एकच कारण आहे की मी साहेबांबरोबर निष्ठावंत आहे. ते आता तुम्ही म्हणाला, त्यामुळे एक आहे की काही झालं तरी आपण किती किंमत मोजावी लागली तरी साहेबांबरोबर ठाम राहायचं, हा मी विश्वास ठेवला. आणि मी आज तुम्हाला खरंच सांगतो, त्या नेत्याकडे माझ्या गेलो ना की त्यांच्या चेहऱ्यावरची आपुलकीचं जे मी प्रसन्नतेची माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बघतो ना, हे फार मंत्रिपदापेक्षा आणि ह्याच्यापेक्षा फार मोठं आहे. त्यामुळे ही तशा प्रकारची जोडी असणार. नक्की. अगदीच एक प्रश्न गेला आणि मग नंतर स्नेहल मॅडम तुमच्याशी संवाद साधतील. आता सातारा जिल्ह्याचा विषय निघाला म्हणून त्यामध्ये, आणि मूळचा तुम्ही साताराचे आहात त्यामुळं
तो विचारणं अत्यंत गरजेचं आहे. साहेबांनी ज्यावेळी तुमच्यावर विश्वास टाकला त्यावेळी तुम्ही तो शब्द झेलला. उदाहरणार्थ 2009ला शालिनदेव पाटील यांच्या विरोधात तुम्हाला पहिल्यांदा साहेबांनी उभं केलं आणि त्यावेळी परिस्थिती राजकीय तशी होती. तुम्ही नुसते उभे राहिला नाही तर गड जिंकून आला. तुम्ही नंतर विजयराव गणसेंना पण तुम्ही पराभूत केला, 2014ला पण तुम्ही जिंकून आला. आता लोकसभेची परिस्थिती आली 2024ला. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात कुणाला उभं करायचं? पुन्हा एकदा साहेबांच्या समोर एकच चेहरा आला, शशिकांत भाऊ. आणि मग तुमच्यावर विश्वास टाकला गेला. तुम्ही पण बिंदास म्हणाला ठीक आहे मी उभं राहायला तयार आहे. उदयनराजेंना या आत्ताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जी मतं पडली 5,71,134 आणि तुम्हाला मतं पडली 5,38,363. फरक फक्त 32,711चा आहे. एवढं सगळं विरोधात वातावरण असताना सुद्धा ऐनवेळी उमेदवारी देऊन सुद्धा 5.5 लाखांपर्यंत मतं घेतली. हा विश्वास अर्थातच साहेबांचा तुमच्यावर होता, म्हणून तर तुम्ही तिथपर्यंत मदत मागितली. तुम्हाला मी सांग का की सातारा जिल्ह्यातल्या जनतेचं, युवकांचं, महिला भगिनी, शेतकरी यांचा जर विषय बघितला, सातारा जिल्हा हा इतर जिल्ह्यापेक्षा राजकारणामध्ये संवेदनशील आहे. चांगल्याच्या पाठी उभा राहायचा हा सातारा जिल्ह्यातला इतिहास आहे. मी 99 पासून ज्यावेळेला काम करत होतो, मग जिल्हाध्यक्ष झालो असेल, मी जनता दरबार घ्यायचो, माझ्याकडे कोणताही माणूस आला तर मी त्याचं काय काम आहे ते लगेच करण्याचा प्रयत्न करतो आणि लोकांच्या मध्ये एक वेगळ्या प्रकारची आपली भावना निर्माण करण्यासाठी आणि साहेबांनी विचार पोचवण्यासाठी मी यशस्वी झालो. म्हणजे 1999 ते 2004 पर्यंत जावलीत होतो. जावली मतदारसंघ फुटला नसता तर इतकं माझं अटॅचमेंट लोकांशी होतं की मी पराभूत होऊ शकलो नसतो. मतदारसंघ फुटल्यानंतर शालिनताईंच्या विरोधात कोण उभं राहायचं? त्यावेळेला साहेबांच्यावर जे काही वक्तृत्व त्यांनी केल्यानंतर आता दिवंगत झाल्यात, नेत्या मोठ्या होत्या आणि फार राजकीय वजन फार मोठं होतं. मी बोललो मी उभं राहतो. म्हणजे एवढं पण धाडत त्यावेळेला मी साहेबांसाठी काही लगेच गेलो आणि उभं राहिलो. 2000 तिथल्या लोकांनी मला खरोखर मनापासून केलं. त्याचं एक कारण काय होतं माहिती आहे? मतदारसंघ पूर्ण बदल. तुमची लोकांमध्ये जिल्ह्यामध्ये जी प्रतिमा आहे ना, ती प्रतिमा तुम्हाला पुढे नेते. तोच प्रकार 2024ला झाला. आणि 2024ला अनेक नावं होती पण कोणीच उभं राहायला तयार नव्हतं. आणि त्यावेळेला मग कोणता पर्याय काढायचा तर साहेब बोलले तुला उभं राहावं लागेल. इट इज फॅक्ट. पुण्यालाच बैठक झाली. मला बोलले मी दुसऱ्यांची नावं सुचत होतं. साहेब बोलले तुलाच उभं राहावं लागेल. मी एका मिनिटात बोललो. माझी उभी राहायची इच्छा नव्हती. मग एका मिनिटात बोललो साहेब तुमचा आदेश मान्य. तुम्हाला एक सांगतो, पूर्वीच्या खासदार आमचे निवडून यायचे त्यावेळेला सगळे आमदार, सगळ्या संस्था, सगळे जिल्हा परिषद वगैरे सगळ्या संस्था आमच्याकडे होत्या. यावेळेला काय होतं 2024ला एका दुसरा बाळासाहेब पाटील एक आमदार सोडले तर बाकी आमच्याकडे कोणच नव्हतं. त्याही परिस्थितीमध्ये मी निवडणूक लढवायची आणि ते तुम्ही म्हणाप्रमाणे तुतारी पिपाणी वगैरे हा घोळ झालाच. पण मी अगदी जबाबदारीने सांगतो, तिथल्या जनतेने म्हणजे अगदी मुंबई पुण्यातल्या वगैरे युवकांपासून सगळ्यांची मला इतका पाठिंबा एवढ्यासाठी होता की साताऱ्यासाठी तुम्ही काहीतरी करू शकाल हा विश्वास होता जनतेचा. म्हणजे त्या जनतेला वाटतं की खासदार म्हणून, मी असं म्हणत नाही पूर्वीच्या खासदारांनी काम काय केलं नाही, काय चांगलं केलं नाही, मी त्यांचं काय अवलोकन अपमान करत नाही, परंतु लोकांना वाटतं की हे काहीतरी करू शकेल. पण त्याला का होतं की आपल्या पूर्वीच्या कामाच्या पोचपावतीचा आणि कामाच्या पद्धतीचा लोकांमध्ये असलेला एक विश्वास होता, त्याची मला पोचपावणी. म्हणजे आमदार खासदार नसताना सगळी यंत्रणा असताना सुद्धा मी लढत फार जोरात दिली आणि तुम्हाला खरंच सांगतो मी लढत जिंकली होती. शेवटच्या 2-3 दिवसामध्ये जो आत्ता देशात राज्यात खेळ होतो ना, तो जो खेळ झाला तो झाला नसता तरी सुद्धा मी जिंकलो असो. पण शेवटी सातारच्या जनतेने दिलेला विश्वास होता आणि साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी मी प्रयत्न केला. तुम्हाला खरं सांगतो की साहेबांचं म्हणणं होतं की पहिली शुअर कुठली येणार तिथे सातारची येणार आहे, एवढा अशीच गॅरंटी नव्हती. आताचं वातावरण पण होतं. पण असो काय आहे की त्या निवडणुकीमध्ये भाजपची प्रतिष्ठा अशी होती की ती जागा गेली असती तर मग त्यांच्यामध्ये थोडंसं हे झालं असतं, म्हणून भाजपने प्रचंड ताकद लावली. मुख्यमंत्र्यापासून सगळ्यांनी ताकद लावली, परंतु लढलो मी परिणामाचा विचार कधीच केला नव्हता, करत नव्हतो. कारण आपण ज्यांच्यामुळे बोललो त्यांनी सांगितलं की तू इथं करायला पाहिजे, पण साहेबांनी सुद्धा तेवढं प्रेम मला ठेवलं. मला कधी असं अंतर किंवा तुला मी हे करून देतो असं कधी केलं नाही.
मला वाटतं की लोकांच्या असलेल्या सातारच्या लोकांच्या विश्वासाला पात्र करणारा उमेदवार जर मिळाला तर तो निवडून येऊ शकतो. हा मागच्या निवडणुकीचा होता. अपवाद सोडला नसता तर ही निवडणूक लोकांनी हातात घेतली असं माझं म्हणणं होतं. नक्कीच आता फोडाफोडीच्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. शिवसेना फुटली तर राष्ट्रवादी फुटणार नाही याची काय शाश्वती? असं आहे की तुम्ही एक लक्षात घ्या की सध्याच्या राजकारणाच्या बाबतीमध्ये लोकांना आणि सगळ्यांना उभं यायला लागलेलं आहे. पक्ष फोडणं आणि पक्ष वाढवणं आणि सरकार टिकवणं यात फार मोठं कर्तृत्व असं मी समजत नाही. शेवटी असं आहे की तुम्ही कुठल्या पक्षाच्या लोकांना फोडताय याच्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या विकास कामावर तुमच्या लोकप्रियतेतून तुम्ही सरकार का बनवू शकत नाही? मग आता याच्या पुढे जनतेची कामच होणार नाही. मग काय कोण आणणार तरी आम्ही आता सरकार बनवू शकतो हा फाजील आत्मविश्वास जेव्हा वाढेल ना तेव्हा हुकुमशाही जन्माला येते. तर राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, काँग्रेस फोडला, राष्ट्रवादी पहिली पण फोडली ना. आता सुद्धा तो प्रयत्न होतो. मला एक कळत नाही या सगळ्या गर्दीमध्ये उद्या समजा सगळे पक्ष फोडले, संधी कोणाला देणार पुढे? म्हणजे पूर्वीच्या असलेल्या कार्यकर्त्यांना देणार, पूर्वीच्या असलेल्या नेत्यांना देणार, ह्या तीन पक्षांच्या बरोबर आम्ही चौथं आलो मग त्यांना देणार. तात्पुरती मलमपट्टी होत नसते. विजन किंवा पुढचं काही प्लॅनिंग असावं लागतं. तसं प्लॅनिंग सध्या दिसत नाही. फक्त एकच आहे, माझा इगो कुठं ते हाड झाला सध्याचं राजकारण की तो इगो माझा दुखवला तर मग मी नेस्तनाबूत करू शकतो एवढंच फक्त सध्या चाललेलं आहे. मग शिंदेचं म्हणायचं जे काकांच्या शिंदेचं बाबतीत पण करतात. म्हणतो आणि तुमचं बिल जे पास झालं नाही डिलिमिटेशन Delimitation. ते सुद्धा म्हणतो. म्हणजे लोकांच्या नेतृत्वाच्या मनामध्ये माझा कुठंतरी कमीपणा आला ही भावना जेव्हा येते तेव्हा सुडाचं राजकारण होतं आणि त्याचा परिणाम असा होतो ठीक आहे तात्पुरती मलमपट्टी होईल. आज तुम्ही म्हणता राष्ट्रवादी पक्ष फुटेल का नाही? मला वाटतं की आजच्या घडीला आमच्याकडे फुटण्यासारखं राहिलंच काय. जे आहेत ते आम्ही थोडे सहकारी पवारसाहेबांच्या विश्वासावर निष्ठेवर आहोत. आणि जे पूर्वीच गेले असते ना मग पूर्वीच गेले असते मग थांबले कशाला असते? आता एक काय प्रयत्न कशासाठी होतो की मला पुढचं साध्य करायचंय, मला जे हे करायचंय ते मिळवण्यासाठी मग आम्हाला गरज आहे म्हणून तुम्ही या प्रेमाने किंवा तुमची आवश्यकता तुमची कॅपॅसिटी असं बघून आम्हाला गरज आहे म्हणून या असं त्यांचा प्रयत्न होतो. पण मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हा फुटेल अशा प्रकारची परिस्थिती नाही. अशा प्रकारची मी तुम्हाला खात्री देतो. तर आता भविष्यात विलिनीकरणाच्या चर्चांवर काय वाटतं तुम्हाला? काय होत आहेत तुमच्या पक्षात की कशात कुठपर्यंत आले? हे विलिनीकरणाचा पक्षाचा विषय जो आहे तो संपलेला आहे. का कारण असं आहे की ज्यांनी विलिनीकरणाची भाषा केली ते दुर्दैवाने नाहीये. आणि त्यावेळेला चर्चा अशा घडवल्या जसं काय आम्हीच विलन ठरायला लागलो. असं आहे की कुठेतरी माणसांच्या मनामध्ये एक वेगळा असं एक हृदय असतं जिथं भावनिकता असते. ते अजितदादांकडे होतं, ते पवार साहेबांकडे होतं, आमच्या सगळ्यांकडे होतं. कुटुंब फुटलं तरी नाती संपत नसतात. आम्ही राष्ट्रवादी एक कुटुंब म्हणून काम करत होतो. ती नाती जपण्याचा प्रयत्न 100% होत होता. असं आहे कुटुंब फुटल्यानंतर परत एक होऊ नये याच्यासाठी ज्या लोकांचा हट्टास असतो त्यांनाच एक होऊन द्यायचं नसेल तर मग आम्ही का प्रयत्न करायचा? तुमचा रोग पटेल प्रफुल्लांकडे आणि नाही, मी असं रोग कोणाकडे देत नाही. मी रोग सगळ्याकडे देतो. जे या सर्व ह्याला आता अजितदादा हयात असते तर हा विषय संपला असता. अजितदादा नाहीत याचा अर्थ असा झाला की हा पक्ष एकत्रित झाला असता. त्याला कारण पण वेगळी होती की अजितदादांना भविष्य दिसलं होतं काय होणार ते. आता एकनाथ शिंदे सुद्धा स्वतःच्या पक्षाचे अस्तित्व किंवा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न का करतायत? पुढे कदाचित आपल्याला ताकदीवर निवडून यायला पाहिजे. प्रत्येक पक्ष तो प्रयत्न करतो, ते अजितदादा सुद्धा करतो. आणि त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी आणि त्यात भावनिकता अशी होती पवार साहेबांकडे बघून. अजितदादा ज्यांना कळतात अजितदादा किती भावनिक होते आम्हाला माहिती आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर दुर्दैवाने अजितदादा केले आणि नंतर ज्या काही चर्चा आल्या त्यामध्ये जसं काय आम्ही विलनच ठरायला लागलो होतो. मग आम्ही सांगितलं की हा विषय संपलेला आहे आता
आणि तो विषय आता होणार नाही. विलिनीकरणाचा विषय हा पूर्णपणाने संपलेला आहे. कारण टाळी एका हाताने वाजत नाही. जर टाळीच वाजणार नसेल तर उगीच आमचे कार्यकर्ते, आमची लोक संभ्रमावस्थेत होणार, मग काय होणार? आमच्या विलिनीकरणामध्ये आमचा तोटा काय झाला? आम्ही झेडपी, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका सगळीकडं, आणि अनेक लोक बोलले आता होत आहेत विलिनीकरण, अगोदरच जाऊया. त्यामुळे आमच्या पक्षाला त्याला डॅमेज झालं, नुकसान झालं. त्यामुळे आम्ही आता ठरवलेलं, कारण आहे ते आपलं चालवत नाहीत आणि तशा पद्धतीने करू. फार आमच्या मोठ्या अपेक्षा नाही. मग आमच्या अपेक्षा एवढ्या असणार आहे, पुढे आम्हाला विचारल्याशिवाय पुढे काय होणार नाही, एवढं करण्याची क्षमता आम्ही ठेवली पाहिजे. आता जसं मॅडमनी विचारलं की बाबा राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी हे एकत्र येणार का किंवा विलिनीकरण होणार, पण आता एक वेगळी चर्चा सुरू झालेली आहे की शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा कदाचित काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो किंवा मग एनडीए मध्ये जाऊ शकतो, असे 2 गट निर्माण झालेले आहेत आणि चर्चा आहेत. अक्षरशः काल सतीश पाटलांनी तर काँग्रेसच्याच त्यांनीच म्हटले जर तसं घडलंच तर मग दुधात साखर आहे. पण तुम्ही तर या सगळ्या गोष्टी तथ्यहीन आहेत असं स्पष्टच म्हटलं. मला एक सांगा, शरद पवार राष्ट्रवादी पक्षाची फक्त चर्चा का होते? 2 मुद्दे. अजितदादांचा विलिनीकरणाचा प्रश्न संपला की लगेच आता काँग्रेसमध्ये जायचं आहे. बघा, सार्वजनिक लोकशाहीमध्ये चर्चा होत असताना भविष्य काळातल्या काय चर्चा होत्या सर्व पक्षात होतात. एखाद्या पक्षामध्ये एखाद्याने सांगितलं की नाही आपल्याला, मग आपल्याला स्ट्रॉंग विरोधी पक्ष म्हणून आपल्याला असं करावं लागेल, मग असं करावं लागेल. मतं मांडली म्हणजे पक्षाचा निर्णय असा होतो नाही. मला वाटतं की ह्या सर्व गोष्टी करत असताना की काँग्रेस पक्षामध्ये आम्ही विलिनीकरण करणार आहोत का नाही होणार, मला आजही माझा एक अध्यक्ष म्हणून मला वाटतं की तुमची क्षमता जोपर्यंत तुम्ही उभी करत नाही, तुमची पॉवर, तुमची क्षमता, तुमची ताकद, पक्षाची कॅपॅसिटी जोपर्यंत उभं करत नाही तोपर्यंत तुम्हाला व्हॅल्युएशन होत नाही, तुम्हाला तेवढी किंमत नसणार आहे. पहिली तुमची क्षमताने किंमत उभी करा, आणि ती किंमत आज तुम्हाला मी जबाबदारीने सांगतो, महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाची फार मोठी पोकळी आहे, ती तुम्ही भरून काढण्याचा प्रयत्न करूया. मला माहिती आहे की सत्तेच्या पुढे शानपण नाही, पैसा, ताकद ही सगळी वापरायला लागते. आज ती नसताना जनतेमध्ये जाऊन तुम्हाला पार्टी तुमची उभी करून तुमची क्षमता जेव्हा होईल त्यावेळेला तुम्ही तुमची चर्चेच्या आज तुम्हाला कोण, ही संपलेली पार्टी आहे. पण त्यांना कळत नाही की शरद पवार एक असं नाणं आमच्याकडे आहे की ते होतं तर नव्हतं करू शकतं. तीच भीती असल्यामुळे ह्या चर्चा सगळ्या सुरू होतात. रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात तुम्हाला काय वाटतं की पक्षाचं नेतृत्व कोण उत्तमरित्या पार पडेल? आता शरद पवार साहेब असताना असा जडतरचा प्रश्न कशाला करायला कळतच नाही. परत तुम्ही हे का ते, आम्हाला वाटतं की आम्ही एकच संगतीने, म्हणजे जयंत पाटील असेल, सुप्रियाताई असेल, अजितेंद्र आव्हाड असतील, सगळे, राजेश टोपे, अनिल, आम्ही ठराविक लोक राहिलो, आम्ही सगळे, रोहित पवार वगैरे सगळे आम्ही एकत्रितपणे सांघिकपणे पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुढे नेणं ही काळाची गरज आहे. स्पर्धा नेतृत्वाची असावी लागते, पण स्पर्धा नेतृत्वाची असताना त्याला पक्षाला निश्चितपणाने फायदा होईल अशा प्रकारचं एक वाक्य त्याने चाललो तर ते वाक्य योग्य होईल सगळे. नाही तर परत तुमच्याकडे न्यूज परत सुरू होईल. आता पक्षामध्ये सुद्धा स्पर्धा सुरू झाली का? अजिबात नाही, असं कुठलाही प्रकार होत नाही आणि तसं होणार नाही. आम्ही सर्वजण एकत्र, आता केंद्रामध्ये तुम्ही बघा ना, सुप्रियाताईंच्या बरोबर 8 खासदार आमचे भक्कमपणाने त्यांच्या बरोबर, कारण कोऑर्डिनेशन आहे, एक वाक्यता आहे, सरकारच्या विरोधात बोलण्याची भूमिका स्ट्रॉंगपणे घेतली जाते. आणि सुप्रियाताई आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा लक्ष घाले, पूर्वी दादा असताना घालत नव्हते, आता घालतायत. आणि मला वाटतं की त्या तेवढ्या माध्यमातून ते करतायत. रोहित पवार त्यांच्या पद्धतीने काम करतात, आम्ही आमच्या पद्धतीने काम करताय, जयंत पाटलांसारखं नेतृत्व आहे, आम्ही सगळे एकत्रितपणे काम करतोय. मला वाटतं की पहिली पार्टी मजबूतीने उभं करायची, जी संपवण्याचा प्रयत्न होतो सातत्याने, तो उभा करायचा आणि मग पुढे पुढे तर विचार ठेवला. आणि शेवटी नेतृत्व कोण हे आम्ही ठरवायचं नसतं, नेतृत्व कोण हे जनतेने किंवा तिथल्या असलेल्या कार्यकर्त्यांनी ठरवायचं असतं. नक्कीच. रोहित पवार ज्या आक्रमकतेने लढतायत असं दिसत नाहीये की त्यांना पक्षातून तितकी साथ मिळते, विशेषतः जयंत पाटलांकडून म्हणा किंवा जितेंद्र आव्हाडांकडून. म्हणजे नाही, असं आहे की रोहित पवार स्वतंत्रपणाने त्यांनी काम करण्याची सुरुवात केलेली आहे. मग कुठे काय झालं की लगेच ते पोचतात वगैरे, हे ते करतात, हा त्यांच्या पद्धतीने ते काम करतायत. आंदोलनं झाले की त्या पद्धतीने त्यांनी पक्षाचं कुठेही मधल्या किसान आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारचं पक्षाचं हे घेतलं नव्हतं. आणि आम्ही जिथं आहे तिथं आम्ही सगळे जातो ना,
असं आहे की फक्त एक भूमिका अशी असते की कुठली भूमिका ठरवायची झाली तर ती पक्षाच्या लेवलवर जेव्हा ठरली जाईल तेव्हा सगळेजण त्यामध्ये समाविष्ट होऊ शकतात. आता मी वेगळ्या पद्धतीने आता मी इथे आलो, मी पक्षाला विचारून आलेलो नाही, मी चर्चा करतोय, मी माझ्या ही माझी जबाबदारी आहे. ज्यावेळेला मला काय भूमिका मांडायची असेल ती पक्षाची भूमिका सगळ्यांनी मिळून ठरवलेली मी मांडली तर पक्ष माझ्यावर राहील. आत्ताच्या घडीला तसंच आहे. मी काय वेगळं आंदोलन केलं, मग हे आले नाहीत, मग त्याचा वेगळं काय चर्चा होते का, मग ते आले नाहीत, हे वेगळ्या चर्चा होते का. रोहित पवार त्यांच्या पद्धतीने काम करतायत, त्याचा फायदा पक्षाला निश्चितपणाने होईल आणि पक्षाची सांगी जेव्हा चर्चा होईल किंवा काम कुठल्या प्रकारचा निर्णय होते तेव्हा सगळे बरोबर असतील. मला वाटतं पण पक्षाच्या चौकटीमध्ये सगळ्यांनी बसून निर्णय घेतला तर त्याला अजून फार मोठी प्रकारे वेटेज प्राप्त होऊ शकतं असे मला पण वाटतं. आणि त्या पद्धतीने आम्ही भविष्य काळामध्ये सुद्धा आता चर्चा करतो, काय करायचं, पुढं काय करायचं, त्याच्या पद्धतीने चर्चा करून निर्णय घेत जातो. थोडक्यात रोहित पवार पक्षाला न विचारता आपला निर्णय घेऊन आपले आंदोलन करतात असं म्हणते. नाही, आता मध्ये जे आंदोलन त्यांनी केलं त्यांनी स्वतःहून त्यामध्ये पक्षाचा बॅनर लावला नव्हता, कारण त्यांना ते आंदोलन जनतेचं आणि शेतकऱ्यांचं दाखवायचं होतं आणि त्यांना सगळ्या लोकांनी सपोर्ट केला. पक्षाचं आलं की मग काही लोक बोलतात अरे ते पक्षाचं आहे, काही संघटना असतात तेव्हा त्या पक्षाच्या, पण त्यांनी तो तशा पद्धतीने आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाला राष्ट्रवादीच्या म्हणून शरद पवार पक्ष म्हणून आम्ही त्यांना तिथं त्यावेळेला सहकार्य केलं आणि सपोर्ट केलेला आहे. आताच जो मॅडमने प्रश्न विचारला त्यामधला आणखी एक महत्वाचा मुद्दा खरं म्हणजे मग अजितदादांच्या अपघाती मृत्यूविषयी देखील रोहित पवार आवाज उठवतात, त्याबद्दल आपल्या पक्षातून आणखी अशी किती साथ त्यांना लागते? असं आहे की एकटे पडतात असं असं आहे, तुम्ही भिंतीवर डोकं किती वेळा आपटवणार. आम्हाला काय अजितदादांच्या मृत्यूचं किंवा अपघाताचं राजकारण करायचं नव्हतं आणि आमची इच्छा पण नाही. कोणी राजकारण करते असं वाटतं? आता तुम्हाला मी सांगतो, आम्ही ज्यावेळेला आवाज उठवला सगळ्यांनी उठवला, आम्ही पण बोललो, रोहित पवार पण बोलले, सगळे बोलले, पण बोलून बोलून कोणाकडे बोलायचं. मला 2 प्रश्नाचं आजही उत्तर न मिळालं नाही. एखादी घटना घडली की लगेच प्रेस घेतात डिपार्टमेंट, राज्य शासनातून असलेलं स्पष्टीकरण होतं की अशी घटना झाली, त्यात आता पुण्याची घटना चालू आहे, रोज टीव्हीवर संध्याकाळी त्याची ब्रेकिंग न्यूज सुरू असते. अजितदादाची घटना होऊन 6 महिने झाल्यानंतर सुद्धा CIDचा रिपोर्ट काय आला तो अजून बाहेर आला नाही. हा दुर्दैव आहे. आणि माणसं सुद्धा विचारत नाही, आम्ही तर विचारतोय. ते झालं, CBIला सरकारच्या वतीने मागणी केली होती की CBI चौकशी करायची, त्याचं पुढं काय झालं ते कळलं नाही. हे 2 प्रश्न मी घेतो, जास्त लांब नाही. आम्ही ओरडतो ना, आम्ही ओरडण्यापेक्षा जे सत्तेमध्ये बसले होते त्यांनी सांगितले होते की आम्ही हे करतोय, त्यांनी खुलासा अजून केलं नाही. म्हणजे आम्ही केलं की त्याचा राजकीय भांडवल होता, तुम्ही या भावनिक विषयाला वेगळ्या पद्धतीने नेताय वगैरे असे आरोप होतात. पण ह्या 2-3 विषयाचा उलगडा अजूनही झाला नाही लोकांना. माणसं फार शॉर्ट माइंड आहे, त्यांना माहिती आहे हे विसरून जातील, पण काळ विसरत नसतो. ज्यावेळेला हे अशा प्रकारचे विषय बाहेर येतील ना त्यावेळेला जनता त्याचा विचार करते. एक नेता गेला ना महाराष्ट्राचा, पक्षाचा सोडून द्या, महाराष्ट्राचा एक नेता, चांगला कार्यक्षम नेता जेव्हा गेला त्याची महाराष्ट्र सरकारने किती गांभीर्याने घेतलं. आत्ता मी इथं बोलत असताना त्याचा एकदा सुद्धा पुढे काय झालं, किंवा अधिवेशन चालू आहे, मागच्या अधिवेशनात आम्हीच गोंधळ घातला होता, आम्हीच विचारत होतो वरती विधान परिषदेला, आत्ता अधिवेशन चालू आहे, दाखवा शासनाने. मी आज तुमच्या माध्यमातून चर्चा होते ना, सरकारने खुलासा करावा की अजितदादाच्या अपघाताचं काय काय झालं त्याचा खुलासा करावा. हाय 3-4 दिवस, पुढचा आठवडा आहे, बघून दे सरकार दाखवतं का. म्हणजे असं आहे की या सर्व गोष्टीच्या माध्यमातून पाठिंबा आम्ही दिला ना, पण डोकं कुठे भिंती वापटायचंय. जे ऐकणं बोलतात ना आपण, मुक आंधळ आणि बहिरं सरकार असेल, जे ऐकणारच नाही त्यांच्याशी तुम्ही काय बोलणार आहात. मग शेवटी ज्यांनी करायला पाहिजे सत्तेत त्यांनी पाठपुरावा करायला पाहिजे. एकदा मागणी केली म्हणजे होत नसतं, त्याला लावून धरलं पाहिजे नव्हतं, कारण माणूस गेला होता. पण आता लोक पण विसरली, सगळे विसरले, चला चाललंय सरकार, चाललंय सगळं चाललंय. आता आम्ही पण बोलून बोलून, रोहित पवार सुद्धा बोलून बोलून थकले. आता बोलले काय मग ठेवूया, चाललंय. आता माझं तर म्हणणं होतं की ह्याच्या बाबतीमध्ये कोर्टामध्ये जाऊन एखादी जनहित याचिका दाखल करायला पाहिजे होती की काय डेव्हलपमेंट झाले त्याचा खुलासा तुम्ही कोर्टाने तरी मागवा. आता आपण ही जी सगळी चर्चा केली त्याच्यात रोहित पवार कुठेतरी पक्षावर नाराज आहेत असं वाटतंय. असं आहे की नाराज आहे मला वाटत नाही, पण यंग जनरेशन आहे, रक्त गरम असतं.
मला वाटतं की सगळ्यांना समजून घेणं, समजून घेऊन काम करणं गरजेचं आहे आणि ते करतात तसं. फक्त ते ॲग्रेसिव्हली असतात. मला वाटतं की ते सगळं करण्याच्यामध्ये कुठेही त्यांची नाराजगी वगैरे अजिबात नाही आहे. चांगल्या प्रकारे ते काम करतात. फक्त काही गोष्टी पटल्या नाही तर ते बोलून जातात. मला पण बोलतात. अध्यक्ष पण मला सांगतात, "अध्यक्ष, हे असं-असं झालं पाहिजे." आता त्यांनी सांगितलं म्हणजे माझ्या पक्षाचा एक सहकारी नेता म्हणून सांगितल्यानंतर मी त्याच्यावर दुरुस्त्या करणं गरजेचं आहे. मी करतो ते. आणि त्यामुळे हे ज्या बाहेर चढता जाणार ना, ते नाराज आहे, ह्या बैठकीला आलेच नाही, ते बैठकीला आले नाही. आता ते विधानसभेमध्ये आले नाही, पण बाहेर ते जाऊन लोकांच्यासाठी आंदोलन करता भेटतात ना, मग विधानसभेत आले नाही, मग ते का येत नाहीत विधानसभेत, मग नाराज आहेत का? असं अजिबात नसतं. आहे त्यांच्यामध्ये काहीतरी झालं पाहिजे अशा प्रकारची जी बोलतात ना स्पीड करायची हे आहे. त्या बाबतीमध्ये थोडंसं अजून त्या पद्धतीने वैचारिक आपण एकत्र बसून करण्याचा प्लॅन आम्ही आता बसून व्यवस्थितपणे नियोजन पुढचं करण्याच्या बाबतीत दृष्टिकोन करू. नाराज बिराज काही नाही. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं एक स्टेटमेंट आहे की 2029ला कदाचित महायुतीतले आता जे काही पक्ष आहेत, जे महत्वाकांक्षी पक्ष आपण त्याला म्हणूया, तिन्ही घटक पक्ष हे पुन्हा एकत्र लढतील याची खात्री देता येते. आणि आणखी एक तुम्ही म्हणाल होतात की सुनेत्रा गांधींचा पक्ष म्हणजे अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष याच्यातही काय फारसा अलबेल आहे असं काही वाटत नाही. नाही, मी कधी कोणाच्या वैयक्तिक प्रश्नावर किंवा कोणत्या पक्षावर जात नाही. माझा तो स्वभाव नाही. मी तसा आक्रमक आहे. पक्षावर किंवा नेत्यावर आला तर अंगावर घेण्याची माझी ताकद आहे. परंतु ज्या वेळेला मी ह्या खुर्चीवर बसतो त्यावेळेला मी एक काहीतरी जबाबदारीने चर्चा करण्याची भूमिका घेतो. मला एक कळत नाही, 2 मुद्दे आहेत. एक, महायुतीमध्ये आलबेल आहे का? मी आजही म्हणतो आलबेल नाही. जे माझ्या डोळ्याने दिसतंय, जनतेला डोळ्याने दिसतंय. परंतु आम्ही एकत्र आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न होता. असं आहे की एका बोलतात ना आपण बिग बॉस बघतो, त्यामध्ये सगळी एकत्र बसवली तर ती सगळी बुद्धिवंत आणि जे असतात ना, ते प्रत्येकजण मग आपापल्या पद्धतीने भांडत बसतात. मनात इच्छा नसतात तरी भांडतात. तसं आता महायुतीमध्ये सगळी गर्दी या विचारवंतांची आहे आणि ताकदवानांची आहे. त्यामुळे ते त्यांच्यामध्ये आपापसात स्पर्धा आहे का? आहे ना. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री स्पर्धा आहे का? तर आहेच आहे. मग आम्ही बोलत नाही, त्यांच्याच पक्षाचे सहकारी बोलतात. मग आता आहे की तिन्ही पक्षामध्ये भविष्य काळामध्ये लढाई करायची झाली तर मतदारसंघ, कार्यकर्त्यांना न्याय देणं आणि प्रत्येकाला वाटतं की पुढची सत्ता स्वतःच्या ताकदीवरच आली पाहिजे. मग ते पुढच्या स्वतःच्या ताकदीवर आणण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन जातील का नाही, हा येणारा काळ सांगेल. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, आणि बऱ्याच घटना अजून 3 वर्षात बऱ्याच घडामोडी होतील. दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे की तुम्ही मगाशी म्हणला की कोणत्या पक्षात आलबेल आहे का नाही. कोणत्याच पक्षात आलबेल नाही. म्हणजे काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, शरद पवार गट असो, शिवसेना असो किंवा कोणता भाजप असो, कोणताही पक्षामध्ये आलबेल नाही. एक पक्ष मला सांगावं की तो मध्ये आलबेल आहे. बरं, मी बोललो की लगेच चर्चा होते. आमच्या पक्षावर जेव्हा काही लोक बोलतात तेव्हा त्यांना बंधनं घातलं पाहिजे ना. आजही ते आम्ही संयमाने पाळलेलं आहे ना. पण ते पाळताना काही लोक बोलतील. आता काही पक्षाचे मंत्री बोलले की आमच्याकडे विलिनीकरण. मग मी बोललो ना, आम्ही विलिनीकरण आम्ही येण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पक्षामध्ये बघा ना. ज्यावेळेला संधी होती तेव्हा विलिनीकरण करून घेतलं नाही. त्यामुळे आमच्या खासदार आमच्या संपर्कात आहे. कुठले संपर्कात आहे? स्वतः सुप्रिया सुळे म्हणाले, मला सोडून कशाला, माझ्या सकट पण म्हणा हा, मी संपर्कात आहे." हा, हा. असं आहे की एकदा विषय क्लोज झाल्यानंतर त्या विषयावर बाकीच्यांनी फोडणी टाकायचा प्रयत्न करू नये. त्यांनी काय होतं, आमच्या कार्यकर्त्यांचं मन हे खरंच कमी होतं. नक्की काय चाललंय त्यांना, बिचारा साधा कार्यकर्त्याला माहित नसतं ना खाली काय वरती काय चाललंय. मग असं चाललं असेल का, ह्याच्यावरच चर्चा जास्त होतात. त्यामुळे मला वाटतं की प्रत्येकाने मग आम्हाला बोलावं लागतं ना, तुमचं पहिलं घर बघा, तुमच्या हालवेल आहे का बघा, मग आमच्याकडे बघा. हे बोलावं लागलं नाईलाजाने. आमची इच्छा नाही, पण दारके कोण ना तरी 2 दिवसांनी बोलणार, 3 दिवसांनी बोलणार. वैयक्तिक कोणाची माझा काही हे नाही. पण पक्ष अध्यक्ष म्हणून मला वाटतं की माझ्या पक्षावर ज्या वेळेला कोणतरी अशा बोलतो त्यावेळेला माझे पक्षातले कार्यकर्ते खालचे पूर्णपणाने डिस्टर्ब होऊन जातात. माझा पक्षाला त्या ठिकाणी ताकद देण्याचा प्रयत्न होत असताना मग आम्हाला वाटावं लागतं की आम्हाला खरं बोलावं लागतं. म्हणून मला सारख्या बैठकीमध्ये, कालही पुण्याला बैठक झाली, पुण्याच्या बैठकीमध्ये तीच चर्चा अजूनही कार्यकर्ते, नक्की काय चालणार साहेब. म्हटलं काही होणार नाही, तुम्ही आपलं का पक्ष वाढीला तरी सुरुवात करा. त्यामुळे हे ज्या वावड्या किंवा कोण चर्चा अशा करताना त्यांच्या माझी विनंती आहे की हे सगळं थांबवून टाकूया
तुम्ही तुमच्या रस्त्याने ताकदीने करूया, पुढे काय होईल ते येणारा काळ काय सांगणार आहे, तुमच्या माझ्या पोटात काय आणि ते कोणाला काय कळणार आहे. त्यामुळे हा विषय संपून आपण करावं असं माझं म्हणणं आहे. म्हणून मी बोललो, शेवटी मला पण सांगावं लागतं, तुम्ही आम्हाला आमंत्रण देताय, पायघड्या घालायचं बोलताय, तुमच्याकडे पहिलं ठीक आहे का बघा, मग आम्हाला आमंत्रण द्या, असं माझा बोलण्याचा उद्देश होता. दुसऱ्या पक्षांबद्दल बोलायचं झालं तर मला एक विचार असं वाटतं की बरेच नेते बोलतात की शिवसेना जी आहे ती संजय राऊतांमुळं संपली. तर तुम्हाला काय वाटतं, शिवसेना खरंच हे त्यांच्यामुळे? बघा, कोणताही पक्ष संपत नसतो, कोणतीही संघटना संपत नसते. शेवटचा 10 कार्यकर्ते 100 कार्यकर्ते पण त्या पक्षाशी प्रामाणिक असतात. काय असतं माहितीये का, आता संजय राऊतांच्या बरोबर बोललं गेलं, काही लोकांना विचार पटले नाही, त्यांनी मनातून परखडपणे मांडले म्हणून पक्ष संपवता जातो असं म्हणणं चुकीचं आहे. आमच्याकडून तुम्ही बाजूला गेला, आमचे विचार सोडले, आपण एकत्रितून बाजूला गेला म्हणून तुम्ही संपला. आता त्याच्या मग ती पार्श्वभूमी अशी आहे की बीजेपीच्या बरोबर जेवढे पक्ष गेले या देशामध्ये काही वर्षांनी त्यांचं अस्तित्व संपलं. हे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने ओळखलं आणि त्यामुळे त्यांनी स्वतःचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला. हा त्यांचा चूक होऊ शकत नाही, ठीक आहे. नंतर मग आपण त्यावेळेला आपण सोडून गेलो नसतं तर आपलं सरकार आलं असतं. मला वाटतं की या सर्व गोष्टीच्या जरतरच्या गोष्टी असतात. आता या सर्व गोष्टी होत असताना आता मला चला आपण शिवसेना संजय राऊतांचा विषय थोडा बाजूला, राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये काय होतं, तो का पक्ष फुटला, मग तो का फोडण्यात आला? तिथं कोण काय संजय राऊतांसारखं बोलणार नव्हते, संजय राऊत नव्हते. संजय राऊत ते आता काय करतात, सत्याच्या सरकारच्या विरोधामध्ये आपली भूमिका परखडपणे सत्यताने मांडतात, म्हणून ते विलन ठरवण्यासाठी प्रयत्न करत असतील कोण. तर मला वाटतं की शेवटी असं आहे की त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा व्यक्ती स्वातंत्र्य त्यांना आहे, त्यांच्या नेतृत्वाने त्यांच्या विश्वास टाकलेला आहे. आता काही लोक संजय राऊतांमुळे गेले असं म्हणत नाही, काही लोक बोलतात आम्हाला नेतृत्व भेटत नव्हतं म्हणून आम्ही गेलो, काही लोक बोलतात आम्ही विकास कामासाठी गेलो. एक कारण नाही ना, कारण एक असायला पाहिजे ना की आम्ही याच्यासाठी गेलो, एक कारण नाही. म्हणजे सोयीने कारण दाखवू नका. बरं, जास्त संजय राऊतांना विलन कोण करतंय, समोरचे करतायत भाजपवाले, यांच्यामुळे गेले, यांच्या बोलण्यामुळे गेले. असं आहे की हे काही अपवाद सोडला तर मला वाटतं की ते त्यांच्या पद्धतीने निश्चितपणे त्यांनी त्याच्यात भोगलं ना, म्हणजे तुरुंगवास वगैरे त्यांना झाला ना, असं नाही. पण तो राग आहे ना माणसाच्या, ज्यावेळा मुळावर कोण येतो तेव्हा तो राग तो निघू शकत नाही ना. मग तो त्या वैयक्तिक, मग त्याप्रमाणे त्यांनी हे केलं ना. म्हणजे त्यामुळे कोणत्या व्यक्तीमुळे पार्टी किंवा संघटना संपते असं होत नसतं. दिवस येतात जातात, हे असे दिवस येतील जातील. परत कदाचित जनतेच्या मनामध्ये तर चमत्कार करू शकतो. इंदिरा गांधींच्या वेळा, आणीबाणीच्या वेळा हा झाला ना प्रकार, बहुमत असताना सुद्धा निमित्त झाला आणि ते सत्ता पूर्ण परिवर्तन झाली ना. मला वाटतं की अजून 5 वर्ष 10 वर्ष अशी अपेक्षा ठेवणाऱ्यांना 29ला सुद्धा असं निर्णय घ्यावा लागतो की डिलिमिटेशन करावं, महिला आरक्षण बिल आणावं. महिला आरक्षण बिलाला कोणी विरोध केला नाही ना, पण डिलिमिटेशनला विरोध होतोय. कारण पूर्वीचं, मी थोडं स्पष्ट बोलतो, पूर्वीचं जर तुम्ही बघितलं असेल, पूर्वीच्या असलेल्या निवडणुकामध्ये 400 पारचा जो आत्मविश्वास होता, ईव्हीएम मशीनच्या विश्वासावर, मी परत बोलतो, ईव्हीएम मशीनच्या विश्वासावर 400 पारचा जो विश्वास होता, यंत्रणेच्या विश्वास होता, तो तुम्हाला 2 राज्याच्या असलेल्या कुबड्या घेऊन देशामध्ये सत्ता आणावी लागली. आता फार परिस्थिती बदलली असं नाही, त्यावेळेला लोकप्रियता मोदीजींची प्रचंड होती. आता ती लोकप्रियता तेवढी आहे का नाही, आणि आपल्यापेक्षा भाजपमध्ये प्रचंड काम करण्याची क्षमता आहे. ते रोज त्याच्यावरच काम करतात, पुढच्या 5 वर्षात कसं यायचं निवडून. त्यांच्याकडे कदाचित रिपोर्ट आला असेल की यामध्ये जरा अडचण दिसते, मग काय करायचंय. मग ते शंका घेतात की आता आहे त्या मतदारसंघामध्ये जर निवडणुका झाल्या तर कदाचित परत सत्तेवर आलो नाही केंद्रात तर अख्खा देशातलं राज्यातलं चित्रच बदलू शकतात. म्हणजे दबलेले आहेत ते पण उचलून बाहेर येऊ शकतात. म्हणून मग डिलिमिटेशन वगैरे अशा प्रकारचा विषय येतो. मग ह्यातून मग पुढचं निवडणुकीला आपल्याला कसं साध्य करता येईल असं त्यांचं प्लॅनिंग होऊ शकतं. म्हणून मला वाटतं
की 2029 वगैरे हे जो आहे हा टर्निंग पॉईंट असेल देशाच्या इतिहासातला, आणि तो करण्याची क्षमता फक्त जनतेने दाखवली तरच होऊ शकते. म्हणून मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला वाटतं की नाही आता काय सर्वच हे झालेलं आहे, सर्वच हे झालेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की महाविकास आघाडी असेल किंवा पक्ष कोणता संपन्न, मी आजही म्हणतो जयप्रकाश नारायणांच्याकडे कुठला पक्ष नव्हता. एक व्यक्ती उभी राहिली, अण्णा हजारे उभे राहिले, परिवर्तन करून दाखवलं. आता काय होते, कॉकरोच पार्टीची चर्चा होते, आता त्याला स्पॉन्सर आहे का काय ह्याच्यावर बरीच चर्चा होते, त्याच्यावर बरीच डिबेट होते. पण लोकांच्या मनातला जो उद्रेक होता किंवा राग होता तो दिसून येतोय. मला वाटतं की अशा पद्धतीचं राजकारण सध्या चालू आहे. अहो 2014ला मोदी लाट होती म्हणजे मान्यच करावं लागेल, पण त्या लाटेत देखील तुम्ही आमदार झाला होतातच. 2014 हो, याचा अर्थ जनता कुणाच्या मागे आहे हे त्या लाटेवरनं सिद्ध होत. ते काय झालंय, तुम्ही आताही माझं एखादं चुकीचं होईल, मी बोलतो ते चुकीचं पण होऊ शकेल. निवडणुकापूर्वी ह्या लोकांच्या हिताच्या कामावर किंवा लोकांच्या नाराजगीवर होत होत्या. पक्ष फोडाफोडी, आता बोलतात ऑफ द रेकॉर्ड बोलतो, सत्ता पैसा याचा संपूर्ण वापर हा पूर्वी एवढा कधी होत नव्हता. आता म्हणजे भयानकता झालेली आहे. म्हणजे आकडे ऐकल्यानंतर अजून विरोधातली माणसं कशी शिल्लक राहिली हे शंका येते. आकडे ऐकलं आकडी याची वेळ येते. आकडे नाही, माणसं शिल्लक कशी राहिले, म्हणजे विरोधी पक्षच शिल्लक कसा राहिला, म्हणजे राहिले त्यांचं कौतुक आहे. परत ते आत्ताची पद्धत जी बघितली ती पद्धत आता निवडणुका निपक्षपाताने होतात याच्यावर विश्वास नाही. काही लोक पुढचं भवितव्य आपलं काय, जे जात आहेत ना त्यांच्या मनामध्ये हा एक प्रश्नचिन्ह आहे, पुढचं भवितव्य काय, आपण पुढं लोकप्रतिनिधी होऊ शकतो का, या भीतीपोटी सुद्धा काही लोक जातात. कारण सिस्टीम जी आहे ती बदललेली आहे. सिस्टीम काय बदलली की तुम्ही पुढच्या निवडणुकीला काय करायचं, म्हणजे SIRचा प्रोग्राम अजूनही बऱ्याच मनाच्या लोकांना प्रश्नचिन्ह आहे की आपली हक्काची मतं गाळली जातील. हे ममता बॅनर्जी पडली, तिच्या 95,000 मतदान कमी झालं. कदाचित ती चुकीची आहेत बरोबर मला माहीत नाही, पण चुकीच्या बरोबर काही नावं वगळली गेली असतील. आणि मग EVM मशीन कधी अरेंज केली जाते, मॅनेज केली जाते असा आरोप आहे. कधी पुढच्या वेळेला वेगळी टेक्नॉलॉजी घडतील की ह्या मतदारसंघात कसं करायचं, ही जी रणनीती करण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे लोकशाहीतून निवडणूक आता होत नाही. यावर आता माझं तर वैयक्तिक मत आहे. मग ह्यामध्ये मग काय करायचं असा विषय येतो. दुसरी गोष्ट आपल्याला मी एक सांगू इच्छितो की ही लढाई आहे, ह्या लढाईच्या संदर्भातून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ह्या सर्व सिस्टीमच्या माध्यमातून, म्हणजे आता कधी कधी निवडणूक आयोग सुद्धा असे निर्णय देतो की त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये न बोललेलं बरं. कोर्टात गेल्यानंतर कोर्ट बोलतं बायलॉज प्रमाणे तुम्हाला निवडणूक आयोगाकडे जावं लागेल. म्हणजे डिस्क्वालिफिकेशन 7-7 वर्ष एकदा काय तो निर्णय द्या ना. म्हणजे माणूस मेल्यानंतर बोलायचं त्याला फाशी देणार होतो, मेल्यानंतर त्याला फाशी देऊन काय फायदा. मला वाटतं की त्याला काहीतरी टाइम बाइंडिंग पाहिजे, पिरियड पाहिजे. म्हणजे लोकशाहीच्या माध्यमातून आता भविष्य काळामध्ये कशा निवडणुका, कशा पद्धतीने सत्ता पुढच्या कोण आणणार, काय होणार, पण जे प्लॅनिंग करतात ते प्लॅनिंग करत असताना पुढच्या कशा टिकवायच्या याच्या संदर्भात नियोजन होतं, त्याच्यामधूनच निवडणूक होतात असं माझं मत आहे. बरं, आज तिकडे दादरला ठाकरे गटानं अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं रामरक्षा आंदोलन केलंय. तिथं काही राष्ट्रवादीचे आपल्या पक्षाचे काही आहेत की नाही कार्यकर्ते? नाही, फक्त उद्धव ठाकरेच फक्त रामरक्षा आंदोलन? आज त्यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीने आंदोलन ठेवलेलं आहे. मला वाटतं की ह्या विषयासंदर्भात आम्ही सुद्धा काही ठिकाणी आंदोलन केलेलं आहे, संयुक्तपणे सुद्धा आंदोलन होते. मी खरंच सांगतो, म्हणजे हिंदू धर्मवाद, राम मंदिर, अयोध्या हा विषय एवढा भावनिक केला गेला की त्याच्यावर 2014ला सत्तेवर आले. आज मला कळत नाही की आता त्या मंदिरामध्येच त्यावेळा अशा प्रकारचे प्रकार घडायला लागले. आता लोक म्हणायला लागले बाकीच्या ठिकाणी प्रचंड तुम्ही हे करताय, चोऱ्या करताय. ज्या राम मंदिराने, ज्या रामामुळे आम्ही सत्तेवर आलो त्या रामाबद्दलच्या तिकडं पण तुम्ही चोऱ्या करताय. महाकालला, इव्हन नाशिकच्या मध्ये पण परवा विधानसभेमध्ये चर्चा झाली की तिथे बांधकाम करण्याच्या रस्त्याच्या मध्ये निविद्यामध्ये भ्रष्टाचार झाला. हॉरेबल आहे.
म्हणजे तुम्ही एका बाजूला धर्म, एका बाजूला राम, एका बाजूला हिंदू अशा प्रकारचे हे करता आणि त्यातून पण तुम्ही अशा प्रकारचं काम करत असाल तर लोकांना हे कळायला लागेल ना. आणि ह्याच्यावर तुम्ही सत्ता घेतली, बेरोजगारीवर कुठं तुम्ही चर्चा केली, महागाईवर कुठे चर्चा केली, युवकांच्यावर कुठली चर्चा होते, विकास कामावर काही चर्चा होत नाही. पण ह्या पद्धतीने तुम्ही लोकांमध्ये विभाजन करून सत्ता मिळवली. हळूहळू लोकांच्या लक्षात येणार. आणि ते बघा, शेवटी राम सुद्धा बघतो. रामाने सुद्धा बघितलं की हे आपल्या नावाचा उपयोग करून सत्तेवर आले आणि त्याने दृष्टांत दिला की इथं चोऱ्या होत आहे. हा एक मुद्दा झाला. पण तुम्ही मतदार सांगितल्यामुळे की मी मागच्या वेळेला काही आमची महाविकास आघाडीची बैठक होती, मी स्वतः मत मांडलेलं आहे की काँग्रेस असेल, शिवसेना, उभाटा, उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, या आपली राष्ट्रवादी शरद पवार, आम्ही संयुक्तपणे आंदोलनाची प्लॅनिंग केली पाहिजे. मी त्यांना बोललो की 2-2 असे कोऑर्डिनेटर ठेवू आणि त्यामुळे आपण काय करायचं याचं नियोजन करू. आणि तसं जर झालं तर आज तुम्ही जो प्रश्न विचारला तो प्रश्न उपस्थित राहणार नाही. इथं सेवादापेक्षा स्ट्रॉंग विरोधक म्हणून आपण उभं राहिलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका घेतली तर मला वाटतं योग्य होईल आणि येणाऱ्या काळामध्ये ते आम्ही करण्याचा प्रयत्न 100% करू. शरद पवार साहेबांचा आता वय झाले, त्यांच्या काही मर्यादा आलेल्या आहेत. तर आता राष्ट्रवादीचा नवीन बॉस कोण? नाही, राष्ट्रवादीचा बॉस आता एकच आहे, शरद पवार आहे. त्यामुळे ते वयाच्या मर्यादा असल्या तर माणूस कधी म्हातारा होत नाही. साहेब इज ऑलवेज बॉस. आणि अपवाद आहे या देशामधला, जगामधला एकच शरद पवार आहे. म्हणजे त्यांनी इतक्या संकटाला मात केलेली आहे, म्हणजे मृत्यूला सुद्धा परत पाठवलेलं आहे. त्यामुळे शरद पवारांचं आयुष्य फार असणार आहे. आणि मला वाटतं की शरद पवार जोपर्यंत आहे तोपर्यंत बॉस, ओनली वन बॉस शरद पवार असणार. साहेब इज ऑलवेज बॉस. यस यस यस. तर प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही राष्ट्रवादीला परत कमबॅक करण्यासाठी काय प्लॅन आहे तुमचं? कष्ट फार आहेत. एकतर कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये विश्वासार्हता निर्माण करणं गरजेचे आहे. आणि ते करत असताना लोक का घाबरतात मी खरं सांगू का? म्हणजे तुम्ही अगदी मोकळेपणाने बोलताय, इतके वेळ बोलताय म्हणून लोक का घाबरताय माहिती आहे का? निवडणुकीला मी उभं राहायचं, मी काम करतो, ताकदीने लोक माझ्या मागं आहे. पण निवडणुकीच्या काळामध्ये जे लागतं ना ते माझ्याकडे नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव या देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये. रसद चांगला कार्यकर्ता, आता तुम्ही बघा, असं जर राहिलं ना तर समाजासाठी काम करणारे चांगले कार्यकर्ते उभे राहणार नाही. माझं आयुष्य घालवायचं, आपण बोलतो तरुणांना राजकारणात या, तो येऊन काय करणार आहे? तिथं पण तो बेरोजगार होणार आहे. त्यामुळे ही परिस्थिती जी आहे, त्यामुळे तुम्ही म्हणता त्यामुळे माझी पहिली एकतर आम्ही स्ट्रॉंग विरोधक आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करणे, भविष्यातलं स्वप्न दाखवणे आणि आपण ही क्रांती करू शकतो हा विश्वास निर्माण करणं. आणि दुसरं, नेत्यांनी आम्ही एकजुटीने, एकोप्याने, सगळ्यांनी आम्ही तो करतोयच आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दौरा करणार. आम्ही सुप्रियाताई, आम्ही सगळेजण आता 15 ऑगस्टपासून महाराष्ट्रामध्ये दौरा करतोय. मी त्याच्या अगोदर मी तर दौरा करतोच आहे. पहिलं कार्यकर्त्यामध्ये आणि आम्हाला मानणाऱ्या लोकांमध्ये जी काही शिथिलता आलेली आहे ती दूर करणे, ती दूर करायचं. एका बाजूला रोहित पवार काम करतायत, एका बाजूला प्रत्येक आमचे नेते काम करतायत, दुसऱ्या बाजूला आम्ही काम करतो. आता शक्तीपीठच्या वेळेला जयंत पाटील, बंटी पाटील सगळ्यांनी आंदोलन केलं. जिथं विरोध आहे तिथं आम्ही विरोध करतोय. पण हे सगळं करत असताना अनेक विषय आहेत, मी आज बोलत नाही ते विषय. येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न 100% करू. अनेक लोकांमध्ये ह्या पक्षाबद्दलची विश्वासार्हता निर्माण करून 2029ला आम्हाला उद्दिष्ट गाठायचंच, ह्या हेतूने काम करण्यासाठी प्रयत्न करणार. आता पक्षामध्ये सुद्धा फेरबदल आम्ही करणार आहोत आणि चांगल्या प्रकारची सगळ्यांना संधी देऊन आणि जे आहेत त्यांना मोठ्यांना बरोबर घेऊन एक चांगली संघटना उभं करण्याचा प्रयत्न. अवघड आहे, म्हणजे आपण बोलतो ना 10%वरून 10% परीक्षेतून आता आम्हाला 80% गाठायचं आहे. तो प्रयत्न निश्चितपणे आहे, कारण मी सगळ्यांशी प्रेमाने, आदराने आणि जिथं मला आक्रमकता आहे तिथं मी आक्रमकता दाखवेल. मी एक संदेश देणार आहे की माझ्या कार्यकर्त्याला विश्वास आला पाहिजे की माझा अध्यक्ष आणि माझा पक्ष माझ्या मागे आहे. आज तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्ही सोशल मीडियावर माझा एखादा कार्यकर्ता, एखाद्या कोणाला इतका, म्हणजे साध्या माणसाला हा विरोधी पक्षातला आहे, म्हणजे एवढं सुडाचं राजकारण आयुष्यात आम्ही कधी बघितलं नव्हतं. म्हणजे त्याला पोलीस स्टेशनपासून ते अगदी तहसीलदार प्रांतापासून इतका वैयक्तिक जर त्रास होत असेल, माणसं कशी टिकतील हा प्रश्न आहे हो कार्यकर्ता. पण त्याही परिस्थितीमध्ये जिथं असा अन्याय होईल तिथं मी धावू शकतो एवढा विश्वास निर्माण करण्याचा मी प्रयत्न करेन.
आणि मी सांगतो माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या लोकांना विश्वास वाटेल असं नेतृत्व पवारसाहेबांनी माझ्या आणि पक्षाच्या नेत्यांनी विश्वास टाकलाय, तो प्रयत्न करेल. आता माझ्याकडं जो कालावधी आला त्यामध्ये नेमकं अतिवृष्टी प्रचंड झाली, नंतर सगळ्या निवडणुका लागल्या, ह्या कालपर्यंत होत्या. बरोबर. आणि आता झाल्यानंतर मग आता निवडणुका संपल्यानंतर पक्ष संघटना हे करून हे त्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला पक्ष चांगल्या प्रकारचा उभा करण्याचा प्रयत्न मी निश्चितपणाने करेन. आणि पर्यायी पक्ष महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचा परत सत्ता घेऊन घेण्यासाठी प्रयत्न करेल, एवढं सांगतो. मग या निवडणुकीतून राष्ट्रवादीतून असा मुख्यमंत्री पदासाठी कोणता आश्वासक चेहरा असेल ज्या जोरावर तुम्ही मतं मागाल? आमचा चेहरा एकच आहे. आपण तुम्हाला माहिती आहे, शरद पवारांना एक पत्रकाराने विचारलं राष्ट्रवादीचा चेहरा कोण, त्याने एकच उत्तर दिलं, शरद पवार. एवढा मोठा चेहरा असताना आम्हाला दुसऱ्या चेहऱ्याची गरजच काय? नक्कीच. काही रॅपिड फायर क्वेश्चन्स आहेत मॅडम. भविष्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून यापैकी कोणाला बघता? सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, रोहित पवार की पार्थ पवार? शरद पवार सांगतील तो. नाही सर, तुम्हाला घ्यावा लागेल याच्यातलं हा? याच्यातलं एखादं नाव घ्यावं लागेल. नाही, पवार साहेब सांगतील तो. ठीक आहे. अच्छा, म्हणजे त्यांच्या पक्षातलं पण पवार साहेबच सांगणार आहे, क्लिअर झालं. कोणत्या पक्षाला? कारण की त्यामध्ये नाव बघा, ऐका, सुप्रिया सुप्रिया सुळे, सुळे, सुनेत्रा पवार. आमचे मुख्यमंत्री कोण करायचं सत्तेत आम्ही आलो हा. तर ते कोण करायचं ते शरद पवार सांगतील ते. शरद पवारांनंतर राष्ट्रवादीची सूत्र कोणाकडे जातील? सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, रोहित पवार की पार्थ पवार? मला कळत नाही की तुम्ही कुटुंबावर का फिरवताय म्हणून. आता शरद पवार नंतर ऐका, एकनाथ शिंदेंचं पण भाऊंचं पण नाव पाहिलं. शरद पवारांनंतर आमच्या पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रियाताई आहे. सुप्रियाताई त्या पक्ष संपूर्ण सांभाळतात. कोणतं तरुण नेतृत्व भविष्यात राज्याचं नेतृत्व करेल? रोहित पवार, आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, पार्थ पवार की अमित ठाकरे? आता ह्यामध्ये मी का उत्तर द्यायचं ह्याला? भविष्यातलं नेतृत्व जनता ठरवते, जनता ठरवेल ना. बारामतीचा पुढचा राजा कोण? पार्थ, जय, रोहित की योगेंद्र? जनतेने ठरवायचा दादा कोण. अजितदादांची झलक तुम्हाला कोणात दिसते? जय की पार्थ किंवा अजून कोणी म्हणतं? अजितदादांची झलक तुम्हाला कोणामध्ये दिसते? मी जय खरंच सांगू, की पार्थ? अजितदादांची सर कोणाला येणार नाही. हं. अजितदादांची सर येऊ शकत नाही, पण अजितदादा बनण्याचा प्रयत्न या दोघांपैकी कोणी केला तर ते पर्याय होऊ शकतात. आता पीएम म्हणजे पंतप्रधान हा विषय निघाला म्हणूनच सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तिकडे ठाकरेंनी जर मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर मग फडणवीसांना तुमचा पाठिंबा आहे असं स्पष्टपणे म्हटलं. अर्थातच प्रत्येक प्रादेशिक पक्षाची भूमिका वेगळी असते आणि नेहमी शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादीकडून आपली भूमिका वेगळी मांडली. जर तशी परिस्थिती आलीच तर मग राष्ट्रवादी शरद पवार या गोष्टीला पाठिंबा देईल. मी तुम्हाला खरं सांगू का, महाराष्ट्र हा वेगळा आहे, तो पक्ष बघत नाही. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की पवार साहेबांसारख्या नेतृत्वाला महाराष्ट्राने भरभरून साथ दिली असते खासदारांची, तर या देशाला एक चांगला पंतप्रधान शरद पवार पंतप्रधान झाले असते. असो, आणि त्यावेळेचं राजकारण पण वेगळं होतं. महाराष्ट्राला कधीच वाढवून दिलं नाही. काँग्रेस एकत्र असताना सुद्धा दिलं नाही. जेव्हा संधी होती, म्हणजे कृषी खातं असतो, संरक्षण खातं असतं किंवा राज्याचे मुख्यमंत्री, मी आज बोलत नाही, पण आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईचं ह्याचं प्लॅनिंग कोणी त्यावेळेला केलं तर शरद पवार साहेबांनी केलं. अनेक विषय आहेत, मी त्याच्यावर वेळ घालवत नाही, पण मी आजही सांगतो की महाराष्ट्र महाराष्ट्र आहे. तो आपला माणूस मोठा होत असेल तर त्याला निश्चितपणे पाठिंबा द्या. पक्ष बाजूला ठेवा. उद्या वाटलं देवेंद्र फडणवीस कार्यक्षम आहेत, हुशार आहेत आणि त्याप्रमाणे ते मुत्सद्दी पण आहेत, परंतु या सर्व गोष्टीतून त्यांना संधी मिळाली तर महाराष्ट्रात त्या उद्धव ठाकरे साहेब म्हणाले त्याप्रमाणे आम्हाला पण वाटेल की महाराष्ट्राचा पंतप्रधान होतोय तर का असू नये, पाठिंबा आहे. त्यामुळे काय अडचण येत नाही ना. मग त्यामुळे महाराष्ट्राच्या एका व्यक्तीला एवढ्या मोठ्या पदावर जाण्याच्या, म्हणजे राष्ट्रपती आपल्या पाटीलताई झाल्या हो तर अख्ख्या महाराष्ट्राने पाठिंबा दिला ना. हो प्रतिभाताईंना झाल्यानंतर दिला ना त्यांना पाठिंबा. त्यामुळे मला वाटतं की हा महाराष्ट्र आहे हो, तो काय म्हणजे त्यांनी किती सोडाचं राजकारण करायचं त्याच्यापेक्षा हा महाराष्ट्रामध्ये विरोधक पण दिलदार लागतो. आम्ही विरोधक म्हणून आम्हाला निश्चितपणाने अपेक्षा असेल जर त्यांना संधी भेटली तर, पण त्यांना संधी देण्याचा आम्ही पाठिंबा दिला की त्याचं वेगळं राजकारण करून त्यांना अडचण येऊ नये एवढी आमची इच्छा आहे. पण मी खरंच सांगतो, संधी भेटली तर त्याप्रमाणे आमचा निश्चितपणाने महाराष्ट्रातल्या त्या व्यक्तीला पाठिंबा असायला काही अडचण नाही.
आताच मॅडमनी जे रॅपिड फायर क्वेश्चन्स विचारले तर मला सुद्धा एक विचारण्याची अशी प्रेरणा आली त्यातनं. खरं म्हणजे आजही मैदानामध्ये सुनील गावस्कर पॅड बांधून उभा आहे. पण आता सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर यांचा काळ गेला. आता विराट कोहली, वैभव सूर्यवंशी अशी म्हणजे अशी माणसं देखील तुमच्या पक्षामध्ये आहेत. आता ते म्हातारे होईपर्यंत वाट बघणार का? त्यामुळे आता माझा थेट सवाल आहे की आत्ता या पक्षात, तुमच्या पक्षात विराट कोहली कोण आहे, वैभव सूर्यवंशी कोण आहे, ही माणसं पुढे घ्या. मी तुम्हाला सांगू का, विराट म्हणजे कोहली तुमच्याच असो, पक्षात काल तुमच्याच युवक अध्यक्षांनी, माजी युवक अध्यक्षांनी हा प्रश्न उपस्थित केला. मी सांगतो ना, विराट कोहली आणि वैभव सूर्यवंशी एका दिवसात होत नाही. ते लोकप्रियतेवर कधी जातात? त्यांच्या खेळाच्या आणि त्यांच्या कलागुणावर जातात, कोणत्या शिफारशीवर जात नाही. मला वाटतं की या सर्व गोष्टीमध्ये ते कोणाचा तरी आदर्श घेतात. मी याच्यासारखा खेळला पाहिजे. म्हणजे वैभव सूर्यवंशीला विचारलं की तू समोर इतके मोठे चांगले चांगले बॉलर तुझ्याकडे असताना तू काय बोलतो? मी तो त्याच्याकडे बघतच नाही, मी बॉलकडे बघतो बोललोय. त्यात सर्व आलं. 15 वर्षाचा 16 वर्षाचा तो खेळाडू ज्यावेळेला हे सांगतो त्यात सगळं राजकारणातलं पण आलं. आमच्याकडे पण आहेत तसे. म्हणजे एखाद्या जनरेशनमध्ये, आत्ताच्या जनरेशनमध्ये मग रोहित पवार असेल, रोहित पाटील असेल, अनेक लोक आहेत. त्यामध्ये त्यांच्यामध्ये काम करण्याच्या संदर्भातली इच्छा आहे. पण ते करत असताना सुद्धा अजूनही त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करण्याच्या संदर्भातले आम्ही ठराविक लोकच राहिलो ना. त्यांच्यामध्ये क्षमता आहे, त्यांना पण काम करा. आता राजेश टोपेंचा विषय घ्या. राजेश टोपेंनी इतकं चांगलं काम केलं कोरोनाच्या काळामध्ये, म्हणजे त्याचा गौरव सगळ्या देशाने केला, पण ते पराभूत झाले. परंतु अनेक लोक आहेत ही काम करण्याच्या, पवारसाहेबांनी चांगले चांगले लोक काढली आणि त्यांना संधी दिलेली आहे. त्यामुळे मला वाटतं की विराट कोहली, वैभव सूर्यवंशी, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर कोणी असो, ज्याला पुढचं मैदान मारायचं असेल, मग असं म्हणतो का विराट कोहली आता रिटायर झाला पाहिजे, वैभव सूर्यवंशी आला तर वैभव सूर्यवंशीला काय वेळ लागला याला टीममध्ये? त्याचा परफॉर्मन्स गेला अनेक वर्षापासून, आता तो काय टीममध्ये? कारण पुढे जी लोक आहेत ना ती तेवढ्याच क्षमतेची आहेत. त्यांना बाजूला केलं तर त्यांची अन्याय होईल. काल तुमच्या कोणी माझी क्रिकेटपटूने सांगितलं, पुजारा का कोण, आय डोंट नो, मला त्यांनी सांगितलं की बाबा वैभव सूर्यवंशी आहे, कॅपेबल आहे, पण तो वैभव सूर्यवंशीला कॅपेबल असताना त्याला पुढे काढायताना जो खेळतोय चांगला परफॉर्मन्स दाखवला त्याच्यावर अन्याय होऊ नये. मला वाटतं की मला ज्यावेळेला बोलायचं आहे, मला विराट कोहली किंवा मला वैभव सूर्यवंशी व्हायचं आहे, त्याला 2020 करायचं आहे, कळलं का? तरीसुद्धा सचिन तेंडुलकरला कोण आज विसरलेलं नाही, अजूनही विराट कोहलीला कोण विसरलेलं नाही, अजूनही सुनील गावस्करला कोण विसरलेलं नाही. याचा अर्थ असा आहे की त्यांचा काळ हा अनुभवाचा होता. आणि त्यामुळे यामध्ये उद्या वाटलं मला मी तुम्हाला सांगतो, उद्या सुनील गावस्कर आले, त्यांनी 2020 सारखा, सचिन तेंडुलकर आला 2020 सारखा, वैभव सूर्यवंशी सारखा एकदम परफॉर्मन्स दाखवून दिला, तुम्ही त्यांना बोलू शकणार का? नाही नाही, तुम्ही आता झालेलं आहे, तुम्ही बाजूला. असं होत नाही. पण मला वाटतं की आपल्याला त्या स्थानापर्यंत जाण्याच्या संदर्भात ज्याला क्षमता आहे त्याला संधी मिळाली पाहिजे. थोडक्यात एक प्रदेशाध्यक्ष म्हणून जुनं नवं सगळं मिश्रण, अनुभव आणि उत्साह एकत्रित करायचंय, तुम्हाला एकत्रित बांधायचंय, हे नक्की आहे. अर्थात भाऊ करवंडे, तुम्ही स्टुडिओ आलात आणि खूप दिलखुलास अगदी उत्तर दिली, आक्रमक सुद्धा तितकेच हळवे देखील तुम्ही आहात. दुसरी गोष्ट, गेली 27 वर्ष विधान परिषद असो किंवा विधानसभा, या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी नेतृत्व केलं. आम्ही तुम्हाला सगळेजण ऐकत आलोय, महाराष्ट्र ऐकत आलाय. 15 ऑगस्ट पासून पक्षाची घोडदौड पुन्हा एकदा नव्या ताकदीने तुम्ही करणार, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खरं तर आत्ताच भाऊंनी स्पष्ट केलेलं आहे की हेही दिवस जातील, थोडे घरावर एक पाठी लावली पाहिजे. कदाचित 2029ला हे सगळं चेंज होईल, हे बदलेल. आणि राहिलं राष्ट्रवादी या पक्षाचं उत्तर, तर आमचा बिग बॉस मात्र एकच, आमचा चेहरा मात्र एकच, ते म्हणजे साहेब. आमच्यामध्ये दुसरं, तिसरं, चौथं असल्या क्रमांकाचं कोणी नाही. आमच्या 10 खेळाडूंचं नाव एकच आहे, शरद पवार. अर्थात शरद पवारांचं नेतृत्व आणि त्यांना खंबीरपणे साथ देणारी माणसं जी काय आहेत, त्यातलं अत्यंत महत्वाचं नाव म्हणजेच शशिकांत शिंदे. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आपण या ठिकाणी आलात, आमच्याशी संवाद साधला. पण एवढं एक नक्की आहे भाऊ, शशिकांत शिंदे यांना आम्ही जलसंपदा मंत्री या पदापर्यंत पोहोचलेलं बघितलंय.
भविष्यात निश्चितच साहेब याहीपेक्षा मोठ्या पदावर तुम्हाला पाठवतील, त्यांची तर इच्छा आहेच आणि महाराष्ट्र बघेल, एवढीच एक आशा व्यक्त करतो आणि थांबतो. पाहत रहा LS मराठी.